तर आज मी पिझ्झा बनवते. तर त्याच्यासाठी मी जो डो बनवणार आहे मैद्याचा तो आता बनवायला घेते. त्याच्यासाठी आपण ईस्ट वापरणार आहोत. हे इन्स्टंट ईस्ट आहे. तर हे 5 मिनटं ॲक्टिवेट करत ठेवणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा कप पाणी, जे की कोमट पाणी आहे ते वापरते. आणि आपण ईस्ट यूज करणार आहोत. त्यामध्ये हे इन्स्टंट ईस्ट आहे. तर यामध्ये 2 चमचे ईस्ट टाकून घेते. आणि यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत, 1 चमचा, छोटा 1 चमचा, हे बघा. आणि ह्याला मस्त असं ढवळणार. तुम्हाला मी दाखवते हे कसं दिसतंय. हे बघा. आणि 5 मिनटं झालेली आहेत. आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा असं वर आलंय मस्त. तर यामध्ये मी मैदा ॲड करणार आहे, 3 कप मैदा. आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेईन त्यामध्ये. आणि आपल्याला मस्त असा डो तयार करायचा आहे त्याचा. तर मी इथे 3 कप मैदा टाकते यामध्ये. आपल्याला 2 पिझ्झा बनवायचे आहेत. सो 2 पिझ्झा बेससाठी मी इथे 3 कप मैदा वापरते. बघा इथे मी 3 कप मैदा यामध्ये टाकून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेईन. आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो आणि त्याला जसं आपण मीठ यूज करतो त्यानुसारच मीठ यामध्ये टाकायचं आहे. आणि जे आपलं कोमट पाणी उरलेलं आहे, मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते यामध्ये थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि छान असा डो बनवायचा. घट्ट नाही, थोडासा सैलसरच मळायचं आहे याला. मस्त असा डो बनतोय. हे बघा. तर त्याच्यावर आता मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. इथे मस्त आपला डो बनवून तयार झालेला आहे. हे बघा. तर याला आता हा फुलून डबल होणार आहे. तर याला आपण असं जरा आतल्या साईडला असं निमुळतं करून ठेवूया जरासं. तर छान असा फुलेल. आणि यावर आता थोडंसं आपण ना तेल लावून घेऊया असं. छान दिसतं. तर आता हा फुलून वर येणार आहे, डबल होईल याच्या. आपण याला 2 तास असंच ठेवून देणार आहोत. हे बघा. तर हा फुलून याच्या डबल होईल. पण याला 2 तासाने नंतर पुन्हा बघू. याला आता कव्हर करून ठेवून देऊया साईड. तर इथे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. इथे मी कॅप्सिकम, थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे आणि मशरूम घेतलेलं आहे. आणि कांदा आता चिरते मी. हे बघा.
मस्त सेपरेट करून घेणार आहे. तर आपण पिझ्झाच्या टॉपिंगसाठी ते मस्त भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. कांदा बघू शकता तुम्ही, असं लांब लांब बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कॅप्सिकम स्क्वेअरमध्ये करून घेतलेली आहे आणि थोडीशी लांब अशी चिरून घेतली आणि मशरूमचे छोटे छोटे पीस केलेले आहेत. तर आपण मगाशी जो डो ठेवला होता मळून, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघा केवढा मोठा झाला आहे तो. मगाशी एवढूसा होता, तर आता केवढा मोठा झालाय तो बघा. तर आपण आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या अशा घेऊन ना त्यामध्ये रोस्ट करून घेणार आहोत. थोडंसं बटर टाकणार आहोत. तर इथे मी आता थोडंसं ना बटर टाकते, जास्त नाही टाकणार आहे. आणि कॅप्सिकम टाकते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येईल. आता मी साईडला काढून घेते याला. पुन्हा थोडंसं बटर टाकणार आहे यामध्ये. या पनीरमध्ये आता मी थोडासा पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे. मस्त लावून घेणार. तसे रोस्ट करणार आहोत बटरमध्ये. तर इथे मी मेयोनीज घेतलेला आहे थोडंसं. त्यामध्ये थोडंसं पिझ्झा पास्ता सॉस ॲड करणार आहे. आता हे थोडं मिक्स करून घेणार. तर आपण जो डो बनवलेला त्याचे मी 3 असे वेगवेगळे एकाच आकाराचे असे 3 ठिकाणी असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण थोडंसं इथे खाली मैदा टाकून घेणार आहोत.
आणि याच्यावर असं त्याला पसरवणार आहोत. मस्त असा बेस बनवायचा त्याचा. आता याच्यावर जे आपण ही पिझ्झा पास्ता सॉस आणि जे मेयोनीज एकत्र केलेलं आहोत ते लावून घेते मी. आता थोडंसं चीज टाकते. मस्त भाज्या सजवून घेऊया त्याच्यात. थोडंसं मी यावर ऑरिगॅनो टाकते मस्त असं. आणि थोडासा पेरी पेरी मसाला टाकणार आहे. आणि आपला पिझ्झा बनवून हा रेडी आहे बेक करण्यासाठी. याला आपण डायरेक्ट नंतर ओव्हनमध्ये टाकू. सो फायनली आपले तिन्ही पिझ्झा बेस आणि त्याच्यावर सगळं मस्त सजवून असं पिझ्झा रेडी झालेले आहेत. आपण हे तिन्ही एकत्रच बेक करणार आहोत ओव्हनमध्ये. तर त्याच्यानंतर फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवेन. आणि छान दिसते पिझ्झा, मस्त बनवून रेडी झालेले आहेत आणि टेस्टला पण सुंदरच असतील. तर बघू नंतर बेक झाल्यानंतरचा रिझल्ट काय आहे ते. आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. तर आता मी यामध्ये पिझ्झा टाकते. बघा, तिन्ही पिझ्झा एकत्र टाकते मी. तर आपण आता 200 डिग्रीवर टोस्टवर 20 मिनिटं ठेवणार आहोत. त्यानंतर आपले पिझ्झा बनवून रेडी होतील. आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. त्याचे आता आपण पीस करून घेऊया. मस्त झालेला आहे आपला पिझ्झा. तर मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त झालेला आहे, एक नंबर असा इझी. तर तुम्ही पण तुमच्या घरी बनवा. बाय बाय.